सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून चॅनलच्या नोटिफिकेशन्स मिळवा. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. स्टोरीचं नाव आहे ऑफिसवाला लव विथ टशन, भाग 172. तन्वी आता स्वतः होऊन पोलीस स्टेशनला निघाली आणि मग अजूनही तिच्यासोबत अर्जुनही निघाला आणि जिथे तू तिथे मी असं समीकरण होतं त्या दोघांचं. आणि अर्जुन तन्वीच्या शेजारी बसकन असा बसला आणि तन्वीच्या निम्म्या मांडीवरच बसला. तसं तन्वी थोडीशी पलीकडे सरकली आणि तिनं त्याला जागा करून दिली आणि तोंडामध्ये पुटपुटली, उगीचच हिरोगिरी करायची? नाहीतर याला सवयच आहे स्टंटबाजी करण्याची. काहीतरी गरज आहे का हे सगळं करण्याची? आणि चिडलेला अर्जुनसुद्धा म्हणाला, मला हिरोगिरी सोरायची सवय आहे, पण स्टंटबाजी आज तू करत आहेस आणि तू गाडीतून खाली उतरली तर मीही उतरतो. अजूनही वेळ गेलेली नाही, आपली गाडी पाठीमागून येते. चल दोघेही उतरूया. आणि तन्वी म्हणाली, नाही, मी उतरणार नाही, मग काहीही होऊ दे. आणि अर्जुनसुद्धा म्हणाला, ओके, जे व्हायचं आहे ते होऊ दे, मीही नाही उतरणार. असं म्हणून दोघेही आता गाल फुगवून गाडीमध्ये बसले आणि पोलीस स्टेशनकडे गेले. मग इन्स्पेक्टर खाली उतरले आणि मागे येऊन अर्जुनला हळूच म्हणाले, सर पोलीस स्टेशन आलं, तुम्ही खाली उतरता का प्लीज? आणि इन्स्पेक्टरकडे बघून तन्वी म्हणाली, इन्स्पेक्टर, तो क्रिमिनल आहे आणि तुम्ही क्रिमिनलसोबत इतकं सॉफ्टली कसं बोलू शकता? तुम्हाला कोणी इन्स्पेक्टर केलं हो? आणि ते इन्स्पेक्टर गप्प बसले. आणि अर्जुन म्हणाला, इन्स्पेक्टर, सांगा तिला की तुम्हाला इन्स्पेक्टर कोणी केलं? गव्हर्मेंट नावाची सुद्धा काहीतरी चीज असते. आणि तन्वी म्हणाली, हो, मग गव्हर्मेंटसमोर वाका ना, यांच्यासमोर वाकायची काय गरज आहे तुम्हाला? आणि अर्जुन म्हणाला, एक्सक्यूज मी, द अर्जुन आहे मी आणि मी म्हणजेच गव्हर्मेंट, ओके? डोक्यामध्ये नीट हुनगाड बांधून ठेव. आणि तन्वी तोंड वाकडं करून म्हणाले, असं का? मग गव्हर्मेंट सर खाली उतरतं का? पोलीस स्टेशन आलं. आणि अर्जुन अजूनही म्हणाला, तनू उतर खाली. हे बघ, खूप रात्र झाली आहे, घरी मुलं आहेत, स्वीटी आहे आणि ती प्रेग्नेंट आहे. तुला काहीच कसं कळत नाही गं? इतर वेळी तर तिच्या मागून हलत नाहीस तू, एका सेकंदासाठी सुद्धा तिला एकटं सोडत नाही. आणि आता तू चक्क इतका वेळ तिच्यापासून दूर आहेस आणि रात्रभर दूर राहणार का? तिला तुझी गरज आहे, उतर खाली. आणि तन्वी म्हणाली, मग हे तुला कळायला पाहिजे अर्जुन, तू मला होकार दे, मग मी लगेच तयार होते घरी यायला. आणि आता अर्जुन चिडला आणि ही हिच्या मनावर किती फिक्स आहे म्हणून वैतागून खाली उतरला आणि पोलीस स्टेशनमध्ये पुढे गेला. आणि आता तन्वीसुद्धा खाली उतरली आणि नाक डोळे मोडले आणि त्याच्या पाठीमागून आतमध्ये गेली. आणि असं आरोपी होऊन पोलीस स्टेशनमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ होती. इतर वेळी ते आले होते, पण इतर कारणासाठी. आजचं कारण मात्र वेगळं होतं. आणि आतमध्ये गेल्या गेल्या इन्स्पेक्टरने त्यांची बाजू सेफ करण्यासाठी लगेच 2 खुर्च्या मांडल्या आणि म्हणाला, सर, मॅडम, बसा ना, तुम्ही उभे का? आणि अर्जुन तन्वीकडे बघून म्हणाला, इन्स्पेक्टर, आम्ही इथे आरोपी आहोत आणि आरोपीला इतकी चांगली ट्रीटमेंट तुम्ही नाही देऊ शकत. चला, लॉकअप उघडा आणि आम्हाला आत घाला. तन्वीसुद्धा म्हणाली, हो इन्स्पेक्टर, उघडा लॉकअप. आता तिथं 2च कोठड्या होत्या आणि दोन्हीमध्ये पुरुष आरोपीच होते. आता काय करायचं? यांना कुठे ठेवायचं असा प्रश्न इन्स्पेक्टरला पडला. आणि इन्स्पेक्टर पुन्हा म्हणाले, सर प्लीज, इथून पुढे मी काही नाही करू शकत आणखीन, तुम्ही इथेच थांबा ना, तुमची मर्जी आहे तोपर्यंत थांबा किंवा तुम्ही घरी जा. आणि अर्जुन म्हणाला, नाही, माझ्या बायकोचा हट्ट आहे की तिला लॉकअपमध्ये बसायचं आहे आणि मीही तिचा हट्ट पुरवणारा नवरा आहे. आणि तन्वी तोंड वाकडं करून म्हणाली, हट्ट पुरवणारा असताच ना तर मी इथपर्यंत आलेच नसते, उगीचच खोटं बोलतो. आणि इन्स्पेक्टर, मला कोणत्या लॉकअपमध्ये ठेवायला सांगा? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, मॅडम, इथे जागाच नाही, जे आहेत ते आरोपी मला एका कोठडीमध्ये टाकावे लागतील आणि तुम्हाला जागा करून द्यावी लागेल. आणि तन्वी म्हणाली, काय करायचं आहे ते करा, पण मला आतमध्ये ठेवा. आणि अर्जुन डोकं चोळून म्हणाला, किती शोक चढलाय ना हिला लॉकअपची हवा खाण्याचा. ओ माय गॉड.
काही काही लोक किती हट्टी असतात. आणि मग इन्स्पेक्टरने दुसऱ्या लॉकअपमधली 3 लोक काढली आणि पलीकडच्या लॉकअपमध्ये घातली आणि तिला म्हणाला, तुम्ही बसू शकता. आणि आता अर्जुन सुद्धा तिच्या मागे निघाला आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तू इथे येऊ नकोस, तू तिकडे जा, तिकडे पुरुष आहेत. आणि अर्जुन मला असतील, मी माझ्या बायकोसोबतच बसणार ना. आणि तनू, तुला असं वाटते का मी त्या सडकछाप गुंडांसोबत बसावं, तेही रात्रभर? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन सर, आरोपी हा आरोपीच असतो, कायद्यासमोर सगळे समान असतात, मग तो $1,000,000 $1,000,000 मालक असो किंवा सडकछाप गुंड. आज तू आणि ते सेम सेम आहेत, जा त्यांच्यामध्ये बस. आणि अर्जुन म्हणाला, नो वे, असं म्हणून तिच्या शेजारी बसला. आणि तन्वी पलीकडे सरकली आणि अर्जुन अजून तिच्याकडे सरकला आणि तिच्या पदरावर हातच ठेवला त्यानं, तिच्याही नकळत. आणि तन्वी अजून पलीकडे सरकणार इतक्यात पदराला ओढ लागली आणि पिन निघणार इतक्यात ती म्हणाली, अर्जुन तू काही वेडा आहेस का रे? आता इथे तू माझा पदर खेचशील का? आणि अर्जुन सर म्हणाले, अजिबात नाही, मी काहीच नव्हतं केलं, मला माहीत आहे. तन्वी म्हणाली, मला माहीत आहे तू कसा आहे. आणि अर्जुन म्हणाला, ओके, मग आज आणखीन चांगलं जाणून घे रात्रभर मी कसा आहे. आता दोघेही असेच बसून राहिले आणि मग ते इन्स्पेक्टर बाहेरच निघून गेले घरी. आणि आता यांच्यावर लक्ष ठेवा असंही सांगितलं नाही त्या कोठडीतल्या, आणि त्या कोठडीला कुलूपही लावलं नाही. त्यांच्या मर्जीने ते बाहेर गेले तरी चालतील असं कॉन्स्टेबलला सांगितलं आणि इन्स्पेक्टर घरी निघून गेले. आणि आता ते लॉकअपमध्ये टपोरी गुंड म्हणाले, अरे यार, काही खुशनसीब बंदा आहे, लॉकअपमध्ये बाई आणि बाईसोबत तो. असं अर्जुन तन्वीकडे बघून हसत होते आणि म्हणत होते. आणि दुसरा एक जण म्हणाला, काय चिकनी आहे ना, काय वय असेल, भारी आयटम आहे, आपल्या लॉकअपमध्ये अशी एखादी ठेवली पाहिजे मुलगी. अरे मग काय, इथून कोणाला बाहेर जावं असं वाटणार नाही, इथेच बसावं आयुष्यभर तिच्या प्रेमामध्ये कैद होऊन. आता अर्जुनच्या कानावर ती चर्चा येत होती आणि त्याला राग येत होता. आणि तो गुंड कॉन्स्टेबल झोपला हे बघून तन्वीला म्हणाला, ए, तुला त्याच्यासोबत बसायचं नाही का? मग तू एक काम कर, आमच्यासोबत येतेस का? आम्ही नाही तुला त्रास देणार. आणि आता अर्जुन चिडला ते उघड तन्वीला असं बोलले म्हणून. आणि तो पटकन बाहेर आला आणि रागातच तिकडं गेला. लॉकअपच्या बाहेरूनच आत हात घातले आणि त्या दोघांचेही गळे पकडले. तसे ते गुंड पांढरे डोळे करायला लागले आणि त्याच्यासोबत जे बाकीचे होते त्या दोघांनाही सोडवण्याचा प्रयत्न करत होते. अर्जुनचा हात सोडवत होते, पण अर्जुनचा पोलादी हात त्यांच्या मानेवरून निघत नव्हता. आणि अर्जुन म्हणाला, रास्कल, कदर नाही का तुम्हाला स्त्रियांची? कोणत्याही स्त्रीसोबत असं बोलण्याची तुमची हिंमत कशी होते? असं म्हणून त्यांचे गळे तो आवळत होता. आणि आता ते लोक डोळे पांढरे करून दम घुटून मरणार की काय असं वाटायला लागलं. आता ते कॉन्स्टेबलसुद्धा गेले आणि म्हणाले, अर्जुन सर सोडा प्लीज, सर ते मरून जातील. तरीही अर्जुन ऐकत नव्हता आणि ते गुंड ठसके द्यायला लागले. आणि आता तन्वीसुद्धा गेली आणि म्हणाली, अर्जुन सोड ना, अर्जुन सोड. तरीही अर्जुन सोडत नव्हता. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तुला माझी शपथ आहे, सोड. तसं दोघांनाही मागे ढकलून दिलं अर्जुननं आणि ते दोघे पाठीमागे जाऊन पडले. आणि रागात चुटकी वाजवत म्हणाला, पुन्हा जर अशी अश्लील भाषा वापरली तर दुसऱ्या सेकंदाला श्वास बंद केला जाईल तुमचा. आणि तन्वी त्याला चिडून म्हणाली, हे काय चाललंय तुझं? उठ सूट असा प्रत्येकाचा जीव घेशील का तू? तू स्वतःला कोण समजतो? तू गुंड आहेस का? तू का आलास माझ्या मागे? अर्जुन म्हणाला, मग तू का आलीस इथे? खूप चांगली जागा आहे म्हणून आलीस का? आणि तन्वी चिडून म्हणाली, अर्जुन तू इथून जा. आणि असं म्हणून तन्वी पुन्हा गेली आणि तिच्या जागेवर बसली आणि तिने डोळे झाकून घेतले. मग अर्जुनही गेला, तिच्या शेजारी बसला, तिच्या खांद्याला खांदा लावून आणि डोळे झाकून घेतले आणि शांत आवाजात म्हणाला, कोणीच समजत नाही मी स्वतःला, फक्त आणि फक्त तुझा नवरा ही ओळख खूप आहे माझ्यासाठी. तन्वी विथ अर्जुन, अर्जुन विथ तन्वी, तन्वी लव अर्जुन, अर्जुन लव तन्वी, बस.
बाकी मला जास्त काही माहीत नाही. आधी तू, मग बाकी सगळं. आणि हे ऐकलं आणि तन्वी शांत झाली आणि पुन्हा एकदा त्याला कन्व्हिन्स करत म्हणाली, मग अर्जुन माझं ऐक ना, मी मधूला वचन दिलं आहे. आणि अर्जुन तसाच डोळे झाकून म्हणाला, आत्ताचा हट्ट सोडून सगळं ऐकतो, कारण जे मला पटत नाही ते मी कधीच करत नाही. आणि तन्वी तोंड वाकडं करून तशीच बसली. आणि आता दोघांचाही कधी डोळा लागला कळलंच नाही. इकडे कॉन्स्टेबलने लगेच इन्स्पेक्टरला फोन करून सांगितलं की अर्जुन सर हायपर झाले होते, त्यांनी त्या गुंडांचे गळे पकडले होते. आणि इन्स्पेक्टरने पुन्हा घाम पुसला आणि म्हणाले, बाप रे, हे दोघं कधी जातील इथून बाहेर कुणास ठाऊक. माझ्या डोक्याला ना ताप आहे आणि गळ्याला फास आहे. पोलीस कस्टडीमध्ये जर कोणाचा मृत्यू झाला ना तर काही खरं नाही, माझी नोकरी जाईल. मग आता सकाळ झाली. अर्जुनने डोळे उघडले तर लॉकअपमध्ये तन्वी त्याच्या मांडीवर झोपली होती. तो थोडा हसला आणि तिच्या केसांमधून हात फिरवला आणि त्यानं घड्याळात बघितलं, 6 वाजून गेले होते. रात्र संपून दिवस उगवला आणि तो मनातच म्हणाला, बेबी तनू बेबी, तुझी रात्र आणि तुझा दिवस कालचा संपला, आता माझा दिवस सुरू. आणि आता इकडे आर्यन उठला, स्वीटी उठली आणि हे दोघे घरात नव्हते म्हणून ते काळजी करायला लागले. आर्यननं अर्जुनला फोन केला आणि मला, डॅड तुम्ही कुठे आहात? मॉमसुद्धा घरात नाही, आम्ही दोघेच आहोत. मी किती घाबरलो. आणि अर्जुन म्हणाला, टायगर सध्या मी माझ्या सासरवाडीत आहे. आणि आर्यन म्हणाला, अच्छा, म्हणजे मामाच्या घरी, सुभेदार मेन्शनमध्ये आहात का? मग डॅड सांगायचं ना. आणि अर्जुन म्हणाला, गलत टायगर, आम्ही ना रात्रभर लॉकअपमध्ये आहोत आणि लॉकअपचं दुसरं नाव सासरवाडी. आणि आर्यन चक्रावून म्हणाला, काय लॉकअपमध्ये? डॅड, कोणाची हिंमत झाली तुम्हाला तिथे घेऊन जायची? आता त्याला मी जिवंत सोडणार नाही. आणि अर्जुन म्हणाला, तुझी मॉम, तिच्याशिवाय कोणाची हिंमत होईल इतकं धाडस करण्याची? मी तिच्यावर प्रेम करतो ना, त्याचा गैरफायदा घेते. आणि आर्यन म्हणाला, डॅड पण तुम्ही कधी परत येणार? आणि अर्जुन मला, येतोय अर्ध्या तासात. आणि त्यानं फोन ठेवला. मग त्यानं तिला उठवली आणि मला, तनू आता खूप झालं, घरी चल. आणि तन्वी उठली तरीही तोंड फुगवून बसली. आता अर्जुननं सरळ तिला मिठीतच उचलली आणि तन्वी, सोड अर्जुन, अर्जुन सोड म्हणून ओरडायला लागली. आणि तिला मिठीत घेतली आणि अर्जुनने दुसऱ्या लॉकअपकडे बघितलं. तसे त्या गुंडांनी लगेच त्यांच्याकडे पाठ केली आणि उभे राहिले चेहरे वळवून. आणि तन्वीला घेऊन अर्जुन बाहेर आला. गाडीत बसवली, ती तरीही फडफड करत होती. आणि अर्जुन पुन्हा पडत गेला, एक हातकडीच घेऊन आला. गाडीमध्ये तिला हातकडीनं बांधली आणि म्हणाला, आता बघू कशी ऐकत नाही. आणि तिला घरी घेऊन आला. आणि आता तन्वी गप्पच बसली. मग घरी आल्यानंतर तिची हातकडी खोलली आणि म्हणाला, तुझ्यामुळे ना डार्लिंग आज हा अनुभवसुद्धा आला मला, नाहीतर इतकी छान सुंदर ब्युटिफुल नाईट मी कधीच घालवली नसती. वाव, काय रोमॅन्टिक नाईट होती ना. आणि आर्यन हसला आणि तन्वी रागात बाथरूममध्ये निघून गेली. आणि आर्यन अर्जुनला म्हणाला, डॅड खरंच तुम्ही रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये होता का? आणि अर्जुन सोफ्यावर बसला आणि म्हणाला, नाहीतर काय, ये प्यार भी ना कमबख्त बड़ी अजीब चीज़ होती है, घटिया भी और ख़तरनाक भी, जन्नत भी दिखाती है और जहन्नुम में भी दफना देती है. तिला एकटा कसा सोडणार होतं तू सांग. पण ही झाशीची राणी मात्र कुठेही एकटी राहायला तयार होती. आणि असले एक्सपिरियन्स कुणी शहाण्या माणसाने घेऊ नये. आणि टायगर, तुझं ऑफिसला, माझं काही खरं नाही आज, घोड्यासारखा रात्री बसून झोपलोय. नाव आय एम व्हेरी टायर्ड, असं म्हणून अर्जुन गेला आणि बेडवर झोपला. तन्वीची झोप झाली होती. रात्री त्याच्याच मांडीवर छान आणि बाहेर येऊन कॉफी पीत बसली. आणि पुन्हा विषय तोच डोक्यात की अर्जुनला कसं तयार करू, त्याची काय कमजोरी आहे. आणि आता स्वीटी म्हणाली, तू मला वाटतं तू हट्ट सोडून दे. अगं मामा नाही ऐकत, त्यांना ऐकायचं असेल तर कधीच ऐकलं असतं की नाही. आता तुम्ही दोघेही पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन आलात तरीही त्यांनी ऐकलं नाही, मग तूच ऐक ना. आणि तन्वी चिडून म्हणाली, नाही, फक्त पोलीस स्टेशनच काय, स्वर्गापर्यंत नरकापर्यंत जाण्याची सुद्धा माझी तयारी आहे. मी काहीही करेन, पण मी माझंच म्हणणं खरं करणार. आणि इतक्यात मधूचा फोन आला आणि ती म्हणाली, आंटी फॅशन शोची तारीख डिक्लेअर झाली आहे. आणि अर्जुन अंकलनं ऐकलं की नाही अजून. तन्वी म्हणाली, ओ माय गॉड, तारीख डिक्लेअर झाली सुद्धा, कधी आहे गं? आणि मधू म्हणाली, परवा.
आणि अजूनही माझे मॉडेल, माझे कॅन्डिडेट फिक्स नाही झाले. मी तर तुम्हा दोघांवरच भरोसा ठेवून आहे. तरीही तन्वी तिला कॉन्फिडन्सनं म्हणाली, तू काळजी करू नकोस. तशीच जर वेळ आली ना तर मी आणि आर्यन उभा राहतो. पण मी अर्जुनला शेवटच्या क्षणापर्यंत मनवण्याचा प्रयत्न करीन. आणि तन्वी आता कॉफी पीत बेडरूमच्या दारात उभं राहिली आणि ब्लँकेट अंगावर घेऊन झोपलेल्या अर्जुनकडे बघत होती. आणि कोणत्या मातीचा बांधलाय हा माणूस, म्हणत होती. माझ्यासाठी काहीही करेल, पण तेवढी एक गोष्ट सोडून, असा विचार करत होती. मग स्वीटीसुद्धा तिच्या रूममध्ये गेली आणि अर्जुन उठला, फ्रेश होऊन आला आणि म्हणाला, तनू कॉफी. तन्वी आता किचनमध्ये होती पण त्याच्याशी बोललीच नाही. आता अबूला पकडायचं तिनं ठरवलं आणि फ्रीजवर त्याच्यासाठी चिट लिहून चिटकवली आणि ते वाचलं आणि अर्जुननं तिथे ठेवलेली कॉपी घेतली. नाश्त्याचं तसंच, लंचसुद्धा तसंच. ती त्याला चिठ्ठी लिहून बोलायची, बाकी काही बोलत नव्हती आणि नाही बोलली तरी चालेल असं अर्जुन म्हणाला. आणि आता बघता बघता 2 दिवस संपून गेले आणि फॅशन शो सुरू झाला आणि यासाठी सगळेच फॅमिली मेंबर, कलीग आले होते. बाकीचे छोटे मोठे मॉडेलमधून घेतले होते, पण मेन जो फोकस होता तो तन्वी अर्जुनवरती करणार होती. आणि आता दुपारीच ऑफिसमधून अतुलसुद्धा निघून आला मधूचा पहिला फॅशन शो बघायला. आणि तन्वीनं थोडीफार प्रॅक्टिस आर्यनसोबत केली होती आणि ती आर्यनसोबतच रॅम्प वॉक करणार होती. तन्वीनं आता अतुलकडे बघितलं आणि म्हणाली, अर्जुन कुठे आहे? आणि अतुल म्हणाला, ऑफिसमध्ये आहेत. ते बघायला सुद्धा येणार नाहीत, त्यांना आवडत नाही. आणि फॅशन शो सुरू व्हायला आणखीन थोडा वेळ होता आणि तन्वीनं त्याला शेवटचा फोन केला आणि म्हणाली, अर्जुन तू येणार आहेस की नाही? आणि अर्जुन म्हणाला, कोणत्याही किमतीवर नाही. नाही म्हणजे नाही, ॲट एनी कॉस्ट. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन मला माहीत आहे की तू असा येणारच नाही, पण मला माफ कर. तुला स्वीटीच्या पोटातल्या बाळांची शपथ आहे, तुला यावं लागेल. आणि इकडे अर्जुन आता वैतागला आणि म्हणाला, तनू तू असं नाही करू शकत, शपथ घालू नको. तोपर्यंत तन्वीनं फोनसुद्धा ठेवला आणि अर्जुन इकडे फोन आपटला आणि म्हणाला, शिट यार, हे सरळ सरळ मला इमोशनल ब्लॅकमेल काय करते. आणि आता बहुतेक अर्जुन सर या वयात सगळ्यात जास्त प्रेम त्यांच्या नातवंडावर करायला लागले होते, जे स्वीटीच्या पोटात होते. आजोबाचा स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम नातवंडावर असतंच, हो की नाही? आणि आता मुलांची शपथ घातली म्हटल्यावर अर्जुन कसा थांबणार होता. आणि अर्जुन निघाला. फॅशन शो सुरू झाला. आर्यन कपडे घालून तयार होता, तन्वीसोबत रॅम्प वॉक करायला. त्यांच्यापुढे अजून 5-6 जोड्या होत्या. इतक्यात आर्यनला पाठीमागं ओढला आणि पटकन त्याचे कपडे काढले आणि स्वतःला घालत अर्जुन म्हणाला, यू मे गो. आणि आर्यन हसून म्हणाला, डॅड तुम्ही कसे आलात? आणि अर्जुन म्हणाला, सांगतो परत, दाखवतो की तिला गंमत, एवढा रॅम्प वॉक फक्त होऊ दे. असं म्हणून तो थोडा हसरा चेहरा ठेवून तिच्या शेजारी आला आणि तन्वीने तिच्याकडे तिरक्या नजरेनं बघितलं आणि गालात हसली. शेवटी ती सक्सेस झाली असं तिला वाटलं. आणि अर्जुनने मात्र रागात डोळे मोठे केले. आणि आता कोणतीही प्रॅक्टिस नसताना अर्जुन सर आणि तन्वी मॅडम रॅम्प वॉक कसे करतील की एकमेकांना देतील रॅम्पवरून ढकलून, हे पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये.